मनापासून स्वागत प्रसाद तुझं या मंचावरती. आणि तू येण्यापूर्वी सगळ्या बच्चे कंपनींना मी सांगितलं की मी कुणाला बोलवतोय, त्यामुळे सगळ्यांचा आता उत्साह वाढलेला आहे. खरं तर आल्या आल्याच त्याने स्कूबी डू मधला आवाज तुम्हाला काढून दाखवलेला आहे. प्रसाद, खरंच ही कला मला माहिती नव्हती आतापर्यंत. ही मला अलीकडे कळलं की हे सगळे आवाज तू देतोस. खरं सांगू का, यासाठी झीचेच आभार मानायला हवेत. कारण डबिंग हे असं एक क्षेत्र होतं जे लोकांना कधीच माहीत नव्हतं. आत्ता मी मागे गप्पा पण मारत होतो त्याला मिमिक्री हा प्रकार लोकांना माहिती आहे. त्याच्या मिमिक्रीचे कलाकारसुद्धा लोकांसमोर आलेले आहेत. पण डबिंग हे क्षेत्र गेली 22 ते 23 वर्ष कार्यरत आहे. आणि आपण ज्या वेगवेगळ्या वाहिन्या बघतो, डिस्कवरी म्हणा किंवा इतर ज्या काही इंटरनॅशनल लँग्वेजेस आहेत ज्या हिंदीमध्ये मराठीमध्ये डब होतात, त्या सगळ्या लँग्वेजेससाठी खूप जवळपास एक 4 ते 5 हजार कलाकार काम करत आहेत डबिंग इंडस्ट्रीमध्ये. तर आता झीने एक नवीन जो प्रयोग सुरू केला आहे की सगळ्या इंटरनॅशनल फिल्म्स मराठीमध्ये आता डब होत आहेत. तर त्याच्यामुळे मला वाटतं आज डबिंग आर्टिस्टचं प्रतिनिधित्व मी करतोय असं मला वाटतं. थँक्यू. आणि प्रसाद, लहान लहान मुलांच्या मनातले सगळे प्रश्न मला तुला विचारायचे आहेत. मी तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्या सोबत बस. जोरदार प्रसाद साठी. तर आवाजांचे हे जादूगार आज माझ्या मंचावरती आलेले आहेत. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मी आता सुरुवात करणार आहे सुदेश भोसले सरांपासून. सुदेश सर, मी असं ऐकलं की लहानपणी तुम्हाला गायक व्हायचं होतं, तेव्हाच ठरवलं होतं की मोठेपणी गायक व्हायचं. मग ही जी आवाजाची कला होती सर, ही कधी आली तुमच्यामध्ये? माझी आई गायिका होती, माझी आजी फार प्रसिद्ध गायिका होती, दुर्गाबाई शिरोडकर. तर गाणं ब्लडमध्ये होतं. आणि घरी अशी परिस्थिती होती की फक्त क्लासिकल म्युझिक. आणि मी लहानपणापासून किशोर कुमारचा फॅन. तर वडील स्ट्रिक्ट एवढे होते की घरी हिंदी गाणी म्हणजे एकदम नो नो. अच्छा. हां. तर वडील बाहेर गेले की वडील आले की तर असा माहोल होता घरी. गाण्याची तर आवड होती, पण मिमिक्री जे तुम्ही म्हणालात कसं आलं, तर एक दिवस मुकद्दर का सिकंदर फिल्म बघितली. अच्छा. आणि दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. इंटरव्हलमध्ये एक मुलगी समोरून येते, आमचा मित्रांचा घोळका चालला होता. आणि तिला बघून अचानक मी बोललो, हे जोराचा दरवाजा खोल दे. तो त्या मुलीने काय ऐकलं नाही, पण माझे मित्र बोलले, अभी तूने जो भी बोला वो बिल्कुल अमिताभ बच्चन जैसा था. वा. तर मी म्हटलं नाही यार, होई नाही सकता. पण त्यातला एक मित्र माझा देवानंदचा फॅन होता. तो म्हणजे इतका देवानंदचा फॅन की टीचरने म्हटलं, मिलिंद स्टँड अप. तो म्हणाला, येस टीचर. किंवा आईने म्हटलं, अरे कसले कपडे घातलेत, जरा चांगले कपडे घाल. माँ, तन का चोला बदलने से मन का चोला नहीं बदल का माँ. वॉट. तर त्यांनी मला विचारलं, और कैसे हैं आप, क्या चल. हाँ भैया, जो भी चल रहा है चल रहा है. ये प्रेस वाले आजकल आपके बारे. हाँ, प्रेस वालों को क्या करना, जो भी बोलता हूँ बोलता. ते आम्ही अशी काहीतरी एक बकवास रेकॉर्ड केली. आणि ती जेव्हा रिप्ले केली तेव्हा मला कळलं की हा एकदम अमिताभ बच्चनच्या जवळ आहे आवाज. आणि हळूहळू त्यांची जी ॲडव्हर्टाइजमेंट्स यायच्या, जिंगल्स यायचे, त्याची ऑफर यायला लागली. आणि त्याचप्रमाणे प्लेबॅक सिंगिंग सुरू केलं. आणि पहिलं मला लक्ष्मीकांत प्यारेलांनी अजुबाब चित्रपटात गाणं दिलं. वा. ते मी अमितजींच्या आवाजात गायलो. ते गाणं ऐकल्यानंतर अमितजींनी मला बोलवलं आणि मला शशी कपूर साहेब घेऊन गेले. पहिले अमितजी, सुदेश भोसले. तर मी असा थरथरत साक्षात अमिताभ बच्चन समोर उभे होते. म्हणलं सर. तो ते बोलले, अरे भैया, हमारी आपकी आवाज़ें तो बहुत मिलती जुलती है. मुझे तो पता ही नहीं चला ये गाना मैंने कब गाया. वाह. तर ही फर्स्ट रिॲक्शन होतं. एनिवे, त्यांनी जेव्हा हे एक्सेप्ट केल्यानंतर मग तो आवाज माझा झाला. म्हणजे मी हक्काने तो आवाज इकडे तिकडे करू लागलो. क्या बात आहे, क्या बात. आता मला यायचं आहे चेतन सरांकडे. खरं तर चेतन सर हे डबिंग इंडस्ट्रीतलं खूप मोठं नाव आहे. आणि 17पेक्षा अधिक भाषांमध्ये सर डबिंग करतात. खरं तर प्रश्न असा विचारला जातो की तुम्ही कशाचे आवाज काढता. यांना वेगळा प्रश्न विचारायला पाहिजे, तुम्ही कशाचा आवाज काढत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय असतं की आपण जेव्हा एक आवाज आपण हे करतो, तर जसं गाण्यामध्ये सुद्धा आपण एक सूर पकडून गाणं सुरुवात करतो, तसं त्या व्यक्तीचा सा काय आहे हा पहिला तुम्हाला पकडला पाहिजे. आता तुम्ही जर बोलत असाल तर तुम्ही कुठून बोलता, तुमचा आवाज कुठून येतो, याचा सगळा एक्सरे चालू असतो. साधारण सर इथूनच बोलतो असं मला तर वाटतं अजून तरी. नाही, कारण
नाही एक्झॅक्टली 95% लोक जे असतात ते इकडनंच बोलतात. हां. पण काही लोकांच्या आवाजामध्ये असा एक भारग्रस्त आवाज असतो, म्हणजे आपल्याला फील होतं तो आवाज. मी काय करायचो, घरात बसून 4 लोक बोलतायत असं एक कॉन्व्हर्सेशन क्रिएट करायचं आणि 4 लोकांचे वेगवेगळे आवाज. आणि बाहेरच्या लोकांना वाटायचं की आमच्या घरामध्ये खूपशे लोक आहेत. आता मला कधी फोन आला, मी पहिला नंबर बघतो हो. आणि मग पहिल्यांदा माझा सेक्रेटरी उचलतो. हॅलो, हां कोण बोलते? नाही ते जरा बिझी आहेत, तुम्ही थोड्या वेळाने फोन कराल का 5 मिनिटात? 5 मिनिटानंतर परत फोन आला. हां चेतन सर आहेत का? मी त्यांना आता 5 मिनिटापूर्वी फोन केला होता. नाही कोण पाहिजे तुम्हाला? नाही चेतन सर. नाही बरोबर आहे, पण तुम्हाला कोण पाहिजे? मग त्याला वाटतं रॉंग नंबर, ठेवून देतो. परत 5 मिनिटात फोन करतो. अरे बापरे. तर असे मी 18, 19, 20 व्यक्तिमत्व उभी करू शकतो. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे बोलता बोलता आपण असं पटकन चेंज होतो आवाज. ॲनिमेशन व्हॉइसिंग हे असं आहे की ॲनिमेशन व्हॉइस हा नॉर्मल व्हॉइस नसतो, त्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. मग वॉल्ट डिस्नीचं सगळं आलं, मिकी माऊस, मिकी अँड डॉनल्ड, गुफी, हे सगळं. आणि त्या स्टडीमध्ये एक बरं पडतं की आपण जेव्हा एखादा आपल्याला आवाज देतात की मला हे मॅच करायला पाहिजे, आपण इंग्लिशबरोबर मॅच करू शकतो, पण हे जेव्हा आपण हिंदीमध्ये करणार तेव्हा ग्रामर चेंज होतो, डिक्शन चेंज होतं, सगळं चेंज होतं, पण तो कॅरेक्टर चेंज होता कामा नाही. तर त्याच्यामध्ये काय झालं की आता डेफिनेशन म्हणा तुम्ही, मिकी माऊस जर असेल तर मिकी माऊस हा त्याचा आवाज जेव्हा कॅरेक्टर मिकी माऊस डेव्हलप केलं वॉल्ट डिझनी स्वतः हा आवाज द्यायचा. बर. आता कॅरेक्टर डेफिनेशन म्हणजे व्हॉइस डेफिनेशनमध्ये त्याच्यामध्ये लिहिलं आहे, इट इज द मेल फॉल्सेटो ऑफ अ हेवी सिगार स्मोकर. कारण त्याच्या आवाजामध्ये क्रॅक येतो. Yes, Your Honor, and how? I was all alone. I heard them coming. I was surrounded by a whole bunch of them. They were here, there, everywhere. हा आवाज क्रॅक होत राहतो. तर हे कसं करायचं? मग गुफी होता. आता गुफी हा नॉर्मली ॲनिमेशनमध्ये सगळ्यात डिफिकल्ट आवाज आहे, कारण त्याचं ते लाफ्टर आहे ना, ते डिफिकल्ट आहे. Gosh, I'm so brave, Mom. Wow. She'll be coming down the mountains when she comes. असं सगळ्या म्हणतात की डॉनल्ड डकचा आवाज जो असतो, डॉनल्ड डक. आता डॉनल्ड डक हा आवाज नाही आहे, हा इफेक्ट आहे. अच्छा. इफेक्ट जे आपण जनरेट करतो, गालामधून हवा येऊ द्या. दाता आणि गालाच्या मधून आपण हवा सोडतो तिकडे, आणि त्याच्यामध्ये तो आवाज येतो. तर हे एक वेगळंच ॲनिमेशनचं एक स्ट्रीम आहे. मग ॲडव्हर्टायझिंगमध्ये आम्ही भरपूर ॲड्स केले, इंटरनॅशनल म्हणा, आम्हाला भरपूर अवॉर्ड्स पण मिळालेत त्याच्यामध्ये. पण आपल्याला म्हणजे ज्यांना लोकांना आवडतात, म्हणजे आम्ही एक क्या आप क्लोजअप करते हैं ते केलं होतं. त्याच्यामध्ये पण एक वेगळं, म्हणजे त्या इरानंतर म्हणजे सायगल साहेबांचा जो इरा होता त्याचा एक व्हॉइस म्हणून ते करून आम्ही वापरलं. जेवढे सगळे कमर्शियल्स वगैरे केले त्याच्यामध्ये एव्हरी कमर्शियल हॅज बीन व्हेरी आउटस्टँडिंग. असं करता आलं, झालं. क्या बात, क्या बात. तर आता मी येणार आहे सुनील पाल यांच्याकडे. सुनील सर, तुम्ही गावाहून मुंबईत जेव्हा आलात तो स्ट्रगल खूप मोठा होता. मायापुरीमधून मी एक ॲड्रेस काढला मिठुनदाचा, मिठून चक्रवर्ती, की त्या लेखामध्ये मी वाचलं होतं की मिठुनदा चांगले माणूस आहे आणि लोकांना खूप मदत करतात वगैरे. मैं बोला बस इनके घर पे जाएंगे, इनको बोलेंगे मेरे को अपना बॉय बना लो. आपके घर पे फटका मारूंगा और धीरे धीरे फिर को जैसे वो कुछ पढ़ते वढ़ते रहेंगे, भैया किसने आवाज़ निकाली. सर मैं आवाज़ निकालता हूँ. अच्छा, तो मैंने प्लान कर लिया था कि वो मेरे को देखेंगे और बोलेंगे अरे तू तो आर्टिस्ट है, चल तुझे पिक्चर में दिला देता हूँ काम. ये शॉर्टकट मैंने सोचा था और उस शॉर्टकट के चक्कर में मैं बॉम्बे आ गया 1995 में. आणि गेलो सकाळी त्यांच्या घरी, पण बॅड लक, मिठुनदा शूटिंगसाठी गेले होते 3 महिन्यासाठी. आणि आता 3 महिने कुठे थांबायचं, काय करायचं, कारण कुणीच ओळखीचं नव्हतं.
चालत चालत एका चहाच्या दुकानावर आलो टपरीमध्ये सांताक्रूजमध्ये बँड्रा टू सांताक्रूज आणि तिथे त्या चहावाल्याने मला विचारलं की तू कुठून आलास तर मी बोललो की मी नागपूरहून आलो तर सुदैवाने तो चहावाला सुद्धा नागपूरचा होता तर तो मला बोलला की तू आता काम करशील का त्याला माणसाची गरज होती म्हणलं ठीक आहे करणार आणि मग तिथंच आपलं काम करणारी राहणार आणि तिथूनच आपलं करिअर सुरू झालं जॉनी लिव्हर आणि तुमची ओळख कशी झाली जॉनी भाईसमोर जेव्हा आम्ही आलो तर जॉनी भाई मेकअप करत होते कुछ काहीतरी फोन चालू होता मला बघतात कोण रे तू कोण रे सर वो सुनील